जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 5 ऑगस्टचं प्रवचन. देहच मी हा भ्रम. आपण कोण, आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरुरी असते, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण आहे हे कळले पाहिजे. ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का. देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाळला तर मी वाळलो असे म्हणतो हीच चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुख दुःख अनुभवू लागलो. दुःख नको सुख हवे असे मला वाटते. याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुख स्वरूपच असले पाहिजे. नदीच्या पात्रातलं पाणी आणि तिथूनच भांड्यात आलेले पाणी दोन्ही एकच. पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते. तसे सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती. एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही. त्या मित्राप्रमाणे आपण देहाबद्दल वागलं पाहिजे. एखादे झाड काढायचे असेल तर ते पुन्हा पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वर खुडून काम होत नाही. त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे. तद्वतच संसार रूपी वृक्षाला आम्ही अभिमानाने पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फुफावला. तो अभिमान नष्ट केला पाहिजे. मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुख दुःख भोगतो. तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना आहे. आपल्याला आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्याच इच्छेने घडतात अशी पूर्ण खात्री झाली की सुख दुःख उरत नाही. ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते. किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनांची सर्व खटपट चालते. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो, सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो. आपण परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा. नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून करावे. इस प्रवचन में सीधे तरीके से कहा गया है कि इस देह को हम लोग अपना समझ रहे हैं, इसीलिए इस देह को जो भी दुख सुख हो रहा है वो हमें अपना लग रहा है. हम देह रूप है लेकिन हम अलग है. हम ईश्वर के अंश है और हमारी जो आत्मा है वो सुख स्वरूप है. किसी भी विचार या क्या बोलते हैं शरीर के दुख से हमें दुख होना मतलब हमने उसी वासना और शरीर को अपना मानकर हम लोग चल रहे हैं. तो इसी भावना को दूर करने के लिए सबसे जरूरी है कि मैं कर रहा हूँ, इस भावना को हमारे मन से निकाल देना चाहिए. जो भी हो रहा है वो भगवत इच्छा से हो रहा है. राम करता है, मैं करता नहीं हूँ. ये भावना जब तक हमारे मन में दृढ़ नहीं हो जाएगी तब तक नामस्मरण का प्रेम नहीं आएगा और तब तक हम लोग हमारा देह सुख दुख संसार भोग यातना इनमें से परे नहीं होंगे. और इसके लिए सबसे ज़रूरी है राम करता बोलकर
उस पर सब निर्भर रख कर नामस्मरण करते हुए भगवत प्राप्ति की तरफ अग्रसर होना है, जो मैं रोज बोलती हूँ। नामस्मरण कीजिए, खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।